पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ठरवलेस? कशाबद्दल? राजीनाम्याबद्दल। दादा आणि वहिनीशी बोललीये मी। त्यांना सांगितलंय की मी या ऑफिसमध्ये काम करू शकत नाही। मी मेडिकल एंट्रन्स एग्जामिनेशनची तयारी करते। येते मी। एक मिनिट। आता काय? मी जे तुला काम दिलंय ना त्याबद्दल विचारतोय। आरतीच्या मनात नेमकं काय आहे याची माहिती काढून सांगणार आहेस का? नवीन टास्क आणि तुझ्या ऑफिसमध्ये हा असा पर्सनल टास्क नाही, म्हणजे तूच घालून दिलेले हे रूल्स आहेत ना। मी फक्त त्याची आठवण करून देते। पण तरी ताईच्या मनात नक्की काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करेन, कारण तुझा भाऊ आणि तुझी बहीण दोघंही चांगली माणसं आहेत। पण काय? ताईच्या मनात विक्रांतबद्दल काही असावं ह्याची मला शक्यता दिसत नाही, कारण आमच्या घरात ताईच्या लग्नाची तयारी अगदी उत्साहात सुरू आहे आणि ताई खुश आहे। आणि दुसरं कारण जे जास्त महत्वाचं आहे, तुमच्या घरात माझ्या बहिणीने लग्न करून जावं हे अजून मलाच पूर्णपणे पटत नाही। त्यावर मी फेरविचार करेन असं मला वाटत नाही। बाकी ताईचं ताई ठरवे। जसं तू तुझ्या भावाचा विचार करतोस तसा मी सुद्धा माझ्या बहिणीचा विचार केलाच पाहिजे, नाही का? हे बघ, आम्ही इतके वाईट नाही आहोत। हो, आद्या वहिनी चांगली आहे, विक्रांत पण चांगला आहे असं आत्ता तरी वाटतं। बाकी तुझ्या कुटुंबातील इतर लोकांच्या चांगुलपणाचा मला चांगलाच अनुभव आलेला, पण तरी ताईच्या मनात नक्की काय हे शोधण्याचा मी प्रयत्न करेन। बाय। श्रीधर, मित्रा, नेहमी आठवण येते रे तुझी, पण आज जरा जास्त प्रकर्षाने येते। म्हणजे बघ ना, तू असतास तर आज कदाचित मला हा विषय काढावाच लागला नसता। कोणता विषय? बोला ना। सांगा ना। तुम्हाला तर माहिती आहे वहिनी, श्रीधर आणि आमची जुनी मैत्री। बऱ्याच विषयांवर गप्पा व्हायच्या आमच्या, बऱ्याचदा। एकदा असंच गप्पा मारत बसलो होतो आम्ही दोघं, इथेच बसलो होतो आणि विक्रांत आणि सारिका खेळत होते। त्यांना बघून श्रीधर म्हणाला होता मला, तुझ्या लेकीचा सारिकाचा हात विक्रांतसाठी मागणार आहे मी। आता मोठी झाली मुलं, मनात तो विचार आला की श्रीधरची ती इच्छा आपण पूर्ण करावी का?
हो मग संकोच कशाला? मला तर आनंदच आहे. खूप छान दिसेल ना दोघांची जोडी. वेदांत हवा होता. मी त्याला फोन करते. हा नाही नाही वहिनी, म्हणजे घाई करू नका हो. वेदांशी मी बोलेन ना नंतर. काय त्याच्यासाठी वेगळे प्लॅन्स आहेत ना माझ्याकडे. आणि म्हटलं आधी आपलं एकमत होऊन जाऊ दे, मग बोलीन मी वेदांशी. कसं आहे ना वहिनी, सारिका तुम्हाला मुलीसारखी आहे, त्यामुळे हे घर सुद्धा काही तिला परक नाही. आणि विक्रांत आम्हाला सार्थक सारखाच काय हो, नाही का? हो ना. बहिणी, तुम्हाला तर माहिती आहे खूप लाडात वाढवलंय मी सारिकाला, पण मुलगी गुणाची आहे. आणि विक्रांतबद्दल काय बोलायचं, म्हणजे भिंग घेऊन जर बाहेर पडलो ना शोधायला, तरी सुद्धा त्याच्यासारखा मुलगा मिळणार नाही. पण काय? म्हणजे विषय तसा नाजूक आहे बहिणी. म्हणजे मी सुद्धा 100 वेळा विचार केला की हा विषय तुम्हाला सांगावा की सांगू नये. तुम्ही बसा ना, बसा, मी सांगतो, बसा. तुम्ही बोला ना. काय ते काय झालंय मला सांगा ना. मला विक्रांत विषयीच बोलायचंय थोडं. पण तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं वहिनी, रागवायचं अजिबात नाही. आणि विक्रांतला तर काहीच बोलू नका. काय तरुण वयात होतात अशा चुका. मला आता खरंच खूप टेन्शन येतंय. जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा ना. काय असं केलंय विक्रांतनी? हे बघा, माझी मुलं वाईट संगतीत जाणार नाही ह्याची खात्री आहे मला. नाही नाही, ती खात्री तर आम्हालाही आहे. म्हणून तर आम्ही बोलणी करायला आलो होतो ना. पण तरुण वयात होतं असं कधी कधी. म्हणजे मुलं प्रेमात पडतात आणि मग मुलीने नकार दिला किंवा फसवलं की कोलमडतात. तसंच काहीतरी असेल. पण तरी विक्रांतने जे केलं ते करायला नको होतं. असं काय केलं विक्रांतनी? सांगा ना प्लीज. वेदांतने सांगितलं नाही तुम्हाला? काय? विक्रांत हॉस्पिटलमध्ये होता ते. काय? हॉस्पिटलमध्ये? काय तारीख होती ती? हा, सुमतीच्या भाचीचा आरतीचा साखरपुडा होता त्या दिवशी. त्या दिवशीच विक्रांतने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. हा आद्या बोल. हॅलो दादा, ऐक ना, मला थोडं बोलायचं होतं. बोल. नाही असं नाही, भेटून बोलायचं होतं. तू फ्री असशील आता तर मी तुझ्या केबिनमध्ये येऊ?
आद्या थांब, मी तुझ्या केबिन मध्ये येतो. ओके. काय? काय बोलताय तुम्ही? अहो खरंच वहिनी, तरी नशीब वेदांतला वेळेवर कळलं म्हणून, त्यामुळे तो ताबडतोब तिथे गेला आणि त्याने हॉस्पिटलमध्ये विक्रांतला ऍडमिट केलं. वहिनी, हा योगायोग असू शकत नाही ना. म्हणजे आरती दुसऱ्या मुलाबरोबर साखरपुडा करते आणि इकडे विक्रांत, मी म्हणतो ना, प्रेम आंधळ नाही, वेड पण असत. आता बघा ना, त्या मुलीने वेड लावलं म्हणजे बोलला असता आपल्याला तर मार्गच काढला असता ना आपण त्यातून. असं कोणासाठी तरी जीव द्यायचा. काय झालं? थोड्या टेन्शन मध्ये काय आहेस? कारणच तसं आहे दादा. सार्थकच्या पप्पांना विक्रांत विषयी सगळं कळलंय. काय? अगं कोणी सांगितलं त्यांना? दादा ते महत्वाचं नाहीये, पण त्यांना हेही माहितीये की विक्रांतने हे सगळं का केलं. कम इन. सर, आपल्याला लवकरात लवकर वेंडर सोबतची मीटिंग फिक्स करायची. त्या संदर्भात तुमच्याशी. सर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तुझा मी येतो. ठीक आहे सर. तरुण वयात मुलं प्रेमात पडतातच, पण मग मुलींनी नकार दिला किंवा फसवलं त्यांनी की कोलमडतात. तसंच काहीसं झालं असेल, पण विक्रांतने जे केलं ते करायला नको होतं. आरतीचा साखरपुडा होता त्या दिवशी. त्या दिवशीच विक्रांतने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. तरी नशीब वेदांतला वेळेवर कळलं म्हणून, त्यामुळे तो ताबडतोब तिथे गेला आणि त्याने हॉस्पिटलमध्ये विक्रांतला ऍडमिट केलं. काय रे, काय झालं? तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? आई, अगं जागरण झालं ना काल. त्याला सवय नाहीये. मी फ्लाइट मध्ये झोपलो पण तो जागाच होता. वहिनी, 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 अहो सांभाळा स्वतःला. वहिनी पाणी घ्या. विक्रांतने जीव द्यायचा प्रयत्न केला. विक्रांत, मला काहीच माहित. वहिनी शांत व्हा बरं. आणि हे बघा, आता आपला विक्रांत बरा आहे आणि आपण सगळे समजावू ना त्याला. समंजस मुलगा आहे, तो नाही करणार असं परत. वहिनी, पण तुम्ही त्याला मोठ्या मनाने माफ करा. हा, शांत व्हा वहिनी. वहिनी, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ. काळजी करू नका. हे बघा, मला खात्री आहे ना, आपला विक्रांत असं पुन्हा काहीही करणार नाही.
चूक झाली, खूप मोठी चूक झाली. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी आईला काहीच नाही सांगितलं. आता हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नको होतं. हे सगळं कारस्थान त्या सारिकाचं असणार. तिनेच आग लावली असणार. पण आता खरी काय होईल? या सगळ्याचा आरतीला खूप त्रास होणार आहे. खूप दुष्टपणा केलाय सारिकाने आणि तिच्या वडिलांनी. खूप दुष्टपणा केलाय. मी तिला कधीच माफ नाही करणार. आद्या, मला सांग नेमकं काय झालंय. दादा, सार्थकच्या पप्पांनी मला सांगितलं की ते सारिकासाठी विक्रांतचा हात मागायला आपल्या घरी जाणार आहेत. व्हॉट? ते आपल्या आईला जाऊन सगळं सांगणार आहेत. मी खूप प्रयत्न केला. मी म्हणाले त्यांना की आईला यातलं काही सांगू नका, पण त्यावेळी तुम्ही भावंड घाबरलेले असाल, त्यामुळे वहिनींना काही सांगितलं नाही, हे समजू शकतो मी. पण माझे जुने संबंध आहेत वहिनींबरोबर, त्यामुळे मी कसं खोटं बोलायचं. आणि खरं तर सत्य परिस्थिती कळली तर वहिनी सुद्धा योग्य पाऊल उचलू शकतात ना. ते नक्की आईला सगळं सांगणार. अगं पण का? आणि काय विकृत मानसिकता आहे ही. आणि हे सगळं कोणासाठी? त्या सारिकासाठी. ऍक्च्युली मला आत्ता लक्षात येतं ती सारिका परत परत विक्रांतच्या खोलीत का जात असते ते. हे बघ, ते बाबांचे मित्र होते मान्य आहे, पण त्यांना हा हक्क कोणी दिलाय? आणि आद्या, तू आधीच का नाही सांगितलंस हे मला? दादा, मी सगळं सांगणारच होते, पण मग मी आधी सार्थकशी बोलले. त्यानंतर अमूल्याचा प्रॉब्लेम झाला. तू तिच्याशी बोलत होतास. आद्या, ते इम्पॉर्टंट होतं का? ही गोष्ट महत्वाची आहे, हे तुला कळत नाही? आणि मी परत परत सांगत होतो आईला हे कळलं नाही पाहिजे तरी. आणि तो सार्थक काय करत होता? एवढं पण करता येत नाही का त्याला? अरे दादा, त्यांच्या घरी वातावरण खूप वेगळं आहे. तिकडे पप्पांसमोर कोणीही काहीही बोलू शकत नाही. नाही, हे व्हायला नको. ते गेलेत का घरी? नाही तर मी ताबडतोब निघतो. कोणत्या बाहेरच्या व्यक्तीकडनं हे करण्यापेक्षा मीच जाऊन सांगतो ना आईला. आता ही गोष्ट लपवली नाही पाहिजे आपण. दादा, तू काही कर, पण हे सगळं प्लीज थांबव. हे बघ, आईला हा सगळा शॉक नाही सहन होणार. तू एक काम कर, सार्थकला सांग त्याच्या आईला फोन करेल. आणि जर ते गेले नसतील तर त्यांना थांबव, कसंही करून. बहिणी, मला माफ करा, या विषयच काढायला नको होता. पण काय करणार ना, तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबातल्या सदस्यांसारख्याचा म्हणून सांगितलं. विक्रांत श्रीधरचा मुलगा आहे, माझ्या मित्राचा मुलगा. म्हणजे मी आलो होतो बोलणीच करायला, पण राहुला नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. कसं सांगायचं नाही ना तुम्हाला. आणि तुमच्यापासून गोष्ट लपवणार तरी कशी ना. म्हणजे कसं आहे ना वहिनी, राजकारणात लपवा छपवी करावी लागते, करतो आम्ही, पण घरात राजकारण नको, नाही का. आणि पुन्हा असं आहे ना वहिनी की विक्रांतने उद्या जाऊन अशीच काही चूक पुन्हा केली तर तुम्ही म्हणणार तुम्हाला माहिती होतं तरी सांगितलं का नाही.
अमूल्या, हे बघ, या 2 तारखा शुभ आहेत. नेमक्या याच तारखांना तुला काही महत्वाचं काम नाहीये ना? आई, ताईच्या लग्नापुढे कुठलंही काम महत्वाचं नाही. हो ना. मग जी कुठली तारीख ठरेल त्याच्या आधी 10 दिवस आणि नंतर 4 दिवस कुठलं कामच घेऊ नकोस. म्हणजे मज्जाही आणि मदतही. हो ग बाई. ठीक आहे, मग सगळ्यांच्या सोयीनी यातली 1 तारीख ठरवूया. चहा टाकू? हो. ये मग लवकर खाली. इकडे तारीख ठरते आणि ताईच्या मनात नेमकं काय माहित नाही, तेच कळत नाही. आधी ते शोधून काढायला हवं.